तर मॅन ऑफ द मॅच दिली जाते ज्यांनी अष्टपैलू खेळी या मॅच मध्ये केली. शेवटच्या षटकामध्ये 3 धावा देत 3 गडी बाद ओव्हर हॅट्रिक फलंदाजी करताना 8 धावा. जावली क्रिकेटचा सितारा संदीप मोरे मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू नो बॉल मला वाटतंय फ्री हिट. फ्री हिट थ्रोची गोलंदाजी मला वाटतं इथे मात्र मोठा प्रश्न भेडसावतोय प्रत्येक संघाला. थ्रो गोलंदाजी आणि इथे मात्र थ्रो गोलंदाजी आपण बघतोय. इथे मात्र थांबवलं गेलं. पॅनल्टी लावली जाईल 2 धावांची. 3 धावा धावफलकावरती. तर मित्रांनो पुढील 4 षटकांसाठी काय होईल. केडंबे संघ कुठपर्यंत मजल मारणार आणि मुकवली संघ केडंबे संघाला कुठपर्यंत रोखणार हे सांगणं थांबवतो आणि तुम्हाला घेऊन जातो. एक चांगला आवाज करंजे गावचा किरण धनावडे आपण या. हॅलो धन्यवाद निलेश. एक बुलंद असा आवाज निलेश धन्यवाद. हॅलो आता चालू असलेला सामना केडंबे सुधाकर यांनी मारलेला उंच मारलेला असा फटका आणि पहिला धक्का मिळतोय केडंबे संघाला आणि हा फ्री हिट होता त्यामुळे धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 4 बिनबाद 4 या धावसंख्येवरती खेळते केडंबे. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. दीपक याचा पुढील चेंडू तिथेच अडकवलेला चेंडू यावर 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवरती समाधान. या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 5 बिनबाद 5 या धावसंख्येवरती खेळते केडंबे. दरम्यान स्ट्राईकला आहेत ते सुधाकर. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. तिथेच तडकवण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉलचा इशारा. आव्हान या ठिकाणी धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 6 बिनबाद 6 या धावसंख्येवरती खेळते केडंबे. उंच मारण्याचा असा प्रयत्न आणि घोषित धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 7 बिनबाद 7 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. आता सुरू असलेला सामना केडंबे विरुद्ध मुकवली. पुन्हा एकदा मुकवली संघाकडून गोलंदाजीचा मारा स्वीकारतोय तो दीपक. उंच गेलेला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि सीमारेषा पार. चौकार. या 4 धावांबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 11 बिनबाद 11 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. पुन्हा एकदा मुकवली संघाकडून सज्ज होतोय तो गोलंदाज. खूपच सुरेख स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू. अतिशय उंच गेलेला असा चेंडू आणि हा षटकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुधाकरच्या रूपामध्ये केडंबे संघाकडून. अतिशय सुंदर अशी ही फलंदाजी. भूमिपुत्र मैदानावरचे नावाजलेले फलंदाज सुधाकर लोहार. खूपच सुरेख अशी फलंदाजी केडंबे संघाकडून.
खूपच सुरेख पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा चौकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी. अतिशय नावाजलेले फलंदाज सुधाकरच्या रूपात. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 21. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. मला वाटतं आजच्या आयोजनामधलं खूपच महागडं असं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 21. बिनबाद 21 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. आणि संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सूरज. सूरज याचा पुढचा चेंडू. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणामध्ये. वारंवार बदल. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी सूरज. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो सूरज. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी वारंवार बदल करताना दिसत आहेत मुकवली संघाचे खेळाडू. सूरज याचा पुढील चेंडू. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि तसंच सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 22. बिनबाद 22 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आहे तो सूरज. सूरज याचा पुढील चेंडू आणि तिथेच तटकवलेला चेंडू. निर्धाव चेंडू. एका धावेची भर. या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 23. बिनबाद 23 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. पुन्हा एकदा सूरज. सूरज याचा पुढील चेंडू. दिशेने तडकवलेला चेंडू. उंच गेलेला चेंडू. यावर एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण. आणि या ठिकाणी फिकीचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. नो बॉलचा चेंडू. 2 रनांची पेनल्टी या ठिकाणी मुकवली संघाला. त्याचप्रमाणे 2 पेनल्टीच्या, 1 नोची आणि 2 धावून काढलेले आहेत. अशा 5 धावांची भर. 5 धावांबरोबर धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 28. बिनबाद 28 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. पुढे मारण्याचा प्रयत्न. खूपच उंच असा गेलेला चेंडू. 2 आणि फ्री हिट. फ्री हिट असल्यामुळे कोणताही धोका नाही. आणि खूपच सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुधाकर लोहार यांच्या स्वरूपात. अतिशय सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ऑफच्या दिशेने दाखवलेला चेंडू. यावर 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा देखील पूर्ण. या 2 धावे बरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 32. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 32. बिनबाद 32 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. तिथे तडकवण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. कोण या गोलंदाजीसाठी मार्क होतो पुन्हा सुधाकर. तिथेच ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू आणि मला वाटतं एका धावेची भर. या एका धावेच्या बरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 33. बिनबाद 33. काय हॅलो.
धावसंख्या आहे 33. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो निलेश. ऑफच्या दिशेने तडकवले आणि खूप सुरेख असा झेल. पहिला धक्का मिळतोय केडंबे संघाला. खूपच सुरेख असा झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि फलंदाजीची धुरा संभाळण्यासाठी आता येत आहेत ते गोवर्धन लोहार धना. सेक्टर 23 भूमिपुत्र मैदानावरचे नावाजलेले असे फलंदाज गोवर्धन लोहार देतील ते त्यांचेच बंधू सुधाकर लोहार. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो निलेश. निलेश याच्या पुढील चेंडू पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. खूपच सुरेख असा हा चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 33. एक बाद 33 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. खूपच सुरेख ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू. चोरटी धाव घेताना दिसत आहेत दोन्ही बंधू सुधाकर आणि धनाजी. या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 34. एक बाद 34 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कसाठी आहे तो निलेश. निलेशाचा पुढील चेंडू ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि हा वाईट बॉल. अवांतर धावेची भर. या अवांतर धावेची बरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होती 35. एक बाद 35 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. पुन्हा एकदा निलेश. खूपच सुरेख मारलेला चेंडू. अतिशय उंच गेलेला चेंडू आणि हा गचास क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव काय रोखू शकलेली नाहीत आणि एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 35. एक बाद 35. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर आहे तो निलेश. निलेशाचा पुढील चेंडू आणि खूपच सुरेख अशी गोलंदाजी निलेशच्या रूपात. दुसरा धक्का मिळतोय केडंबे संघाला धनाजीच्या रूपात. षटकारांचा बादशाह मानला जाणारा हा धनाजी लोहार या ठिकाणी तंबूत परततोय. पुन्हा एकदा आपल्या शैलीमध्ये येताना दिसत आहेत मुकवली संघाचे खेळाडू. सुधाकर लोहार त्या ठिकाणी कानमंत्र देत आहेत आपल्या संघाच्या फलंदाजाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क साठी तयार आहे तो निलेश. निलेशाचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी निलेश. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी वारंवार बदल. निलेशाचा पुढील चेंडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी आणि हा वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एका धावेची भर आणि या एका धावेच्या बरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 36. 36 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. खूपच सुरेख उंच गेलेला असा चेंडू पाहूया काय होतंय ते आणि खूपच सुरेख झेल. खूपच सुरेख असा झेल. तिसरा धक्का मिळतोय केडंबे संघाला आणि केडंबे संघाची धुरा या ठिकाणी सांभाळलेले सुरुवातीपासूनच क्रीजवर असणारे सुधाकर लोहार. खूपच सुरेख अशी फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्या आहे 3 बाद 36 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे.
आणि संघाचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अमोल आणि फलंदाजीसाठी आहे तो प्रवीण. पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. अमोल याचा पुढील चेंडू खूपच सुरेख लेगच्या दिशेने तडकवलेला चेंडू. यावर एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवरती त्यांचं समाधान. या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 37. खूपच अंतरानंतर या ठिकाणी स्ट्राईकवर आहेत ते सुधाकर लोहार. वैयक्तिक 25 धावांवर खेळत आहेत सुधाकर. अतिशय सुंदर अशी फलंदाजीचा या ठिकाणी आपल्याला प्रक्षेपण केलं. खूपच सुरेख अशी फलंदाजी केली या ठिकाणी सुधाकर लोहार यांनी आणि त्यांची फलंदाजी पाहताना वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत मुकवली संघाचे खेळाडू. सुधाकर यांना पुढचा चेंडू आणि अतिशय सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल या ठिकाणी. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 37. 3 बाद 37 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आहे तो. खूपच सुरेख ऑफच्या दिशेने लेगच्या दिशेने तडकवलेला चेंडू. यावर एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि 2 धावावर समाधान. या 2 धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 39. 3 बाद 39 या धावसंख्येवरती खेळते ती केडंबे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे ते सुधाकर लोहार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. एका धावेची भर. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 40. शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आहे तो अमोल. अमोल याचा पुढील चेंडू काय करतोय तो आपल्या संघासाठी अमोल. खूपच सुरेख उंच असा गेलेला चेंडू. पाहूया काय होतंय. त्या 2 प्लेयर खाली आहेत आणि हा झेल सुटलेला आहे. त्यावर 2 चोरट्या धावा देखील मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 42. खूपच सुरेख अशी फलंदाजी सुधाकर लोहार यांच्याकडून पाहायला मिळते. चोरट्या 2 धावा या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आहे तो अमोल. अमोल याचा पुढील चेंडू. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी अमोल. तिथेच तडकवण्याचा प्रयत्न. यावर एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे आणि एका धावावरती समाधान. या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 43. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू अमोलच्या रूपात. पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी अमोल. अमोल याचा पुढचा चेंडू. स्ट्राईकला आहे ते प्रवीण. अमोल याचा पुढचा चेंडू. पाहूया काय करते आपल्या संघासाठी. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. यावर एक चोरटी धाव घेताना दिसत आहेत केडंबे संघाचे खेळाडू आणि हा खेळाडू बाद. धावसंख्येत बदल. धावसंख्या 43. 44 धावांचं मापक असं आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे ते मुकवली संघाला. खूपच सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी सुधाकर लोहार यांच्याकडून पाहायला मिळाली. वैयक्तिक अशा 30 धावा या ठिकाणी सुधाकर लोहार यांनी आपल्या संघासाठी मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. वैयक्तिक 30 अशा धावा काढून.
केडंबे संघाने या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे आणि मुकवली संघाने आपले सलामीचे फलंदाज या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत. केडंबे संघ वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे, त्यामुळे आयोजक सुधाकर लोहार यांनी त्वरित या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कृपा करून. आणि मुकवली संघाचे सलामीचे फलंदाज या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत. जावली सम्राट चषक 2018 या ठिकाणी खूपच सुरेख असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. जावली सम्राट चषक, जावली सम्राट 11 आयोजक मुकवली संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. केडंबे संघाने आपली क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं आहे त्वरित. मुकवली संघाचे सलामीचे फलंदाज मुकवली संघाचे फलंदाज या ठिकाणी मैदानावरती पाठवायचे आहेत. पंचांनी सामना त्वरित सुरू करून घ्यावा. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला जास्त सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. तरी आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. नाही बस केडंबे संघाकडून वैयक्तिक पहिले संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय तो गोवर्धन लोहार धना. पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. आणि फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आहेत ते दीपक आणि राहुल. पाहूया काय करतायत ते आपल्या संघासाठी. पहिलं षटक घेऊन येतोय, पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय तो गोवर्धन लोहार धना. धनायाचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. 10 पावलांचा हा रनअप. खूपच सुरेख पहिला चेंडू मध्ये पहिलाच तडका. खूपच सुरेख अशी फलंदाजी. पहिल्या चेंडू मध्ये हा चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या आहे 4. बिनबाद 4 या धावसंख्येवरती खेळते ती मुकवली. अतिशय सुरेख फटक्याचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला दीपकच्या रूपामध्ये. बॉलिंग मार्क वर तयार आहे तो धना. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी केडंबे संघाकडून मारा करेल तो धना. धनायाचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी धना. खूपच सुरेख पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा चौकार या ठिकाणी.
सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार, वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती पोहोचतोय तो दीपक. अतिशय सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी मुकवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो गोवर्धन लोहार. धना पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क साठी आहे तो धना. धना याचा पुढील चेंडू खूपच सुरेख चेंडू, खूपच सुरेख चेंडू. चित्तभेदक असा हा चेंडू धनाच्या रूपात पाहायला मिळाला. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो धना. धना याचा पुढील चेंडू तिथेच तडकवण्याचा प्रयत्न. यावर एका धावेवर धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 9. बिनबाद 9 या धावसंख्येवरती खेळते ती मुकवली. पुन्हा एकदा समोरून मारा करेल गेडंबे संघाकडून. गोलंदाजीचा तो उंच गेलेला पाहूया का. हॅलो. अतिशय उंच गेलेला असा हा चेंडू आणि हा षटकार. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय तो धना. अतिशय महागडे षटक म्हणावं लागेल केडंबे संघाकडून. खूपच सुरेख. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू. अतिशय उंच गेलेला असा चेंडू आणि हा सीमारेषा पार. 4 धावांची भर आणि 4 धावांबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 19. बिनबाद 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 19. अतिशय महागडं असं षटक गोवर्धन धना यांच्याकडून. अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला दीपकच्या रूपात. पूर्ण षटकाचा फायदा घेतला तो दीपक याने. आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येत आहे ते कर्णधार सुधाकर लोहार. सुधाकर लोहार नावाजलेले असे गोलंदाज. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 या ठिकाणी खूपच अशी सुंदर अशी गोलंदाजी करतात ते सुधाकर लोहार. सुधाकर लोहार यांचा पुढील चेंडू पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी सुधाकर. सुधाकर याचा पुढील चेंडू फुल टॉस चेंडू. यावर 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून. फेकीचे ऑब्जेक्शन. कसलं घेतलं? फेकीच घेतलं का? मग 2 धावाची पेनल्टी या ठिकाणी केडंबे संघाकडून आणि 1 धाव घेतलेली आहे. अशा 3 धावा या ठिकाणी. 3 धावेची भर. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 22. सरासरीच्या रूपात सरासरी केडंबेच्या रूपातच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. त्यांचं देखील 22 रनांच्या आसपासच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती. आणि दुसरा षटक घेऊन येत आहे तो अजिंक्य. अजिंक्य याचा पुढील चेंडू आणि हा व्हाईट बॉलचा इशारा मिळतोय पंचांकडून. 1 धावेची भर आणि या 1 धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 23. बिनबाद 23 या धावसंख्येवरती खेळते ते मुकवली.
खूपच सुरेख अशी गोलंदाजी, खूपच सुरेख असा चेंडू अजिंक्यच्या रूपात पुन्हा एकदा सज्ज होतोय तो फलंदाजीसाठी. तो दीपक. अजिंक्याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू, उंच गेलेला असा चेंडू आणि हा सीमारेषा पार गेलेला असा चेंडू. 4 धाव्यांची भर आणि 4 धाव्यांबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 27. बिनबाद 27 या धावसंख्येवरती खेळते मुकवली. अतिशय सुंदर असं 7 बॉल आणि 23 धावांची गरज. 23 धावांवर खेळतोय, सॉरी वैयक्तिक असा 23 धावांवर खेळतोय तो दीपक. अजिंक्याचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी अजिंक्य. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. धावसंख्येत बदल, अवांतर धावेची भर आणि धावसंख्या होते ती 28. बिनबाद 28 या धावसंख्येवरती खेळते ती मुकवली. फुल टॉस चेंडू, अतिशय उंच गेलेला असा चेंडू आणि हा षटकार या ठिकाणी मिळतोय. 6 धावांची भर आणि या 6 धावांबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 34. बिनबाद 34 या धावसंख्येवरती खेळते ती मुकवली. दीपक वैयक्तिक असा 29 धावांवरती खेळतोय. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मुकवली संघाकडून. हे देखील महागडं षटक अजिंक्य याचं. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी अजिंक्य. अजिंक्याचा पुढील चेंडू, वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा मिळतोय पंचांकडून. एका धावेची भर, या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 35. अजिंक्याचा पुढील चेंडू आणि एका धावेची भर, या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 36. बिनबाद 36. पुन्हा एकदा बॉलिंग साठी तयार होतोय तो अजिंक्य. अजिंक्याचा पुढील चेंडू आणि हा वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. एका धावेची भर, धावसंख्या होते 37. पुन्हा एकदा अजिंक्य. खूपच सुरेख लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, यावर एका धावेवरती समाधान. या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 38. बिनबाद 38 वर खेळते ते मुकवली. 6 धावांची गरज जिंकण्याकरिता मुकवली संघाला. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत केडंबे संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कसाठी तयार होतोय तो अजिंक्य. अजिंक्य याचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुधाकर लोहार यांच्या स्वरूपात, परंतु 2 धावा काय रोखू शकले नाहीत. या 2 धावांबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 40. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 40. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज मुकवली संघाला जिंकण्याकरिता. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय तो रोहित. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो रोहित. रोहित याचा पुढील चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून मिळतोय. एका धावेची भर, या एका धावेबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 41. बिनबाद 41 या धावसंख्येवरती खेळते ती मुकवली. चोरटी धाव घेताना या ठिकाणी दिसत आहेत. एका धावेची भर, धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 42. बिनबाद 42 आणि 2 धावांची गरज या ठिकाणी मुकवली संघाला जिंकण्याकरिता. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समोरून मारा करतोय तो रोहित.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख पहिला धक्का मिळतोय मुकवली संघाला. जिंकण्याच्या वाटेवर असतानाच पहिला धक्का मिळतोय तो मुकवली संघाला राहुलच्या रूपात. वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती बाद झालाय तो राहुल. आणि फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येत आहेत ते निलेश. पाहूया काय करतील ते आपल्या संघासाठी. स्ट्राईकला आहे ते निलेश. आणि दीपक वैयक्तिक अशा 32 धावांवर खेळतोय. खूपच सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 11 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी खेळलेला आहे तो दीपक. आणि लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा चौकार या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांकडून आणि चौकार. या ठिकाणी मुकवली संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. तर विजयी संघ